राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांची सेवा काळात एक वेळेची बाब म्हणून बदली करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे। त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच पारित करण्यात आला असून 23 जून 2025 ते 29 जून 2025 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत विनंती बदल्या करण्यात येत आहेत। 23 जून रोजी जिल्ह्यातून दुर्गम भागात 3 समुदाय आरोग्य अधिकारी यांची ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आली आहे। या बदल्या त्र्यंबकेश्वर, धुळे जिल्ह्यातील साक्री येथे समुपदेशन बदली करण्यात आली। सदरची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून राबवण्यात येते। सदर प्रक्रियेसाठी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दयानंद मोतीपवळे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर नागेश सावरगावकर, अति जिल्हा आरोग्य अधिकारी अक्रूड साळुंके, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विनायक मुंडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर खालेद पठाण, समुदाय आरोग्य अधिकारी जिल्हा समन्वय डॉक्टर अनिता पठाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष श्रीचंदन गणोरे, सांख्यिक अन्वेषण करण पवार लाठे, श्रीमती महाळकर, परिचर इत्यादी उपस्थित होते। सध्या जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागातर्फे बदल्यांचे सत्र सध्या सुरू झालेलं आहे आणि 23 जून ते 29 जून पर्यंत हे बदल्या सत्र सुरू होणार आहे। समुदाय योजनेअंतर्गत ह्या बदल्या होणार आहे। तर आपल्या सोबत जिल्ह्याचे जे आरोग्य अधिकारी आहे अभय धानोरकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। कशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेचं मुख्य उद्देश काय आहे, काय सांगा सर? आता सध्या समुदाय योजना या प्रतिक्रियेचं समजा बदलीची प्रक्रिया सुरू आहे, सध्या कशा प्रकारे सुरू आहे? समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया राज्यस्तरावर होणार आहे। सद्यस्थितीमध्ये जवळपास 2000 समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बदल्यांची ॲप्लिकेशन राज्यस्तरावर आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने राज्यस्तरावरून त्यांची काउन्सिलिंग होते। सर्वप्रथम जे आदिवासी भागामध्ये जाणारे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांची काल काउन्सिलिंग करण्यात आली होती। त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातून 3 समुदाय आरोग्य अधिकारी यांनी ट्रायबल भागामध्ये पसंती दिलेली आहे, त्यामुळे त्यांची बदली झालेली आहे। आज आणि उद्या जे कपल कन्व्हिनियन्स म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण असतील किंवा दुर्धर आजाराने आजारी असतील अशा CHOंची बदली होणार आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये विनंतीनुसार बदली होणार आहे आणि शेवटच्या दिवशी आपसी बदली होणार आहे। तर याची पूर्ण प्रक्रिया ही राज्यस्तरावरून काउन्सिलिंगच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे समुदाय आरोग्य अधिकारी असतील त्यांना पूर्ण राज्यातले जे वॅकन्सी पोझिशन आहे ती दाखवली जाणार आहे आणि त्यानुसार त्यांना बदली देण्यात येणार आहे। सर, आता या समुदाय योजनेअंतर्गत जे तुमचं चालू आहे सध्या आपलं बदली प्रक्रिया, तर याच्यामध्ये किती अर्ज आलेले आहे किंवा किती जणांचं समजा बदलीसाठी आपण स्वीकार करणार? आपल्या जिल्ह्यातून जे आंतरजिल्हा बदलीसाठी 40 समुदाय आरोग्य अधिकारी यांचे अर्ज आलेले आहेत आणि त्यांच्या पसंतीप्रमाणे जर त्यांना तिथे पोस्टिंग मिळाली तर त्यांची बदली होईल आणि आपल्याकडे नंतर जिल्हा अंतर्गत जी आहे ती 27 जणांचे अर्ज आलेले आहेत, त्यांची बदली ह्याच्यानंतर आपल्याकडे होणार आहे। तर आपल्यासोबत हे होते अभय धानोरकर सर। यांनी सांगितलं की या ठिकाणी जे आहे तर आतापर्यंत 3 ते 4 जणांच्या बदल्या झालेल्या आहे आणि आणखी जणांच्या बदल्या प्रक्रिया सध्या सुरू आहे। मी रवींद्र सुरळकर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।